मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुण्यातील वडापाव आणि चहाचा अतिशय सुप्रसिद्ध असा ब्रँड म्हणजेच नाश्ता एक्सप्रेस SK वडेवाले. तर आता आपल्या सोबत आहेत नाश्ता एक्सप्रेसचे संस्थापक म्हणजेच ओनर मुकुंदजी घोलप आता आपल्या सोबत आहेत. तर आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नाश्ता एक्सप्रेसच्या आतल्या माहितीबद्दल, इथले प्रॉडक्ट एक्झॅक्टली कसे बनवले जातात आणि सगळी माहिती. तर एकदा एक प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे वडापाव सोडलेले आहेत आणि कशा प्रकारे ते जाळी मारतात आणि नंतर ते वडापाव बनवतात. ते कशा प्रकारे वडेपाव बनवा लागले ते बघू शकता. सेकंड थिंग, या साईडला साबुदाणा वड्यासाठी पण ते कशा एक प्रकारे करतात ते पण तुम्ही पाहू शकता. आणि या साईडचा मेन चहा आहे. चहाच्या कंटिन्यू प्रकारे चहा चालूच आहेत कंटिन्यू, म्हणजे कस्टमर तिकडे चहा संपतोय आणि लगेच इथे कंटिन्यू चहा येतोय, तिकडे चहा संपतोय आणि इकडे येतोय चहा, म्हणजे इथे कंटिन्यू 3 जणांचा राऊंड कंपल्सरी. जाणून घेतलंय की वडापाव आणि चहा हे सगळे प्रोडक्ट्स कसे वाटलेत. आता आपल्यासोबत एक गोड अशी ताई आहे जिने साबुदाणा वडा जी टेस्ट करायला ते पुन्हा एकदा SK ला आली आहे. तर आपण तिच्याकडून जाणून घेऊयात की SK चा साबुदाणा वडा तुला कसा वाटला. छान आहे. आणि काय सांगशील, चव कशी आहे याची. म्हणजे चव वगैरे दिसते, म्हणून नेक्स्ट टाइम इथे आलेलो सारखं येतात. आणि ज्या अर्थी ताईने सांगितले की ते सारखे इथे येत असतात त्या अर्थी जग जाहीर आहे की आवर्जून नक्की तुम्हीही SK म्हणजेच नाश्ता एक्सप्रेसला व्हिजिट करा आणि तुमचे जे घराबाहेरचे जे व्हिजिट आहे, चहा नाश्त्याची जी सोय आहे ती अर्थातच साजरी करा नाश्ता एक्सप्रेस सोबत. थँक्यू.